आणि ज्या बुडीत जिल्हा बँका नवीन पीक कर्ज देण्यास असमर्थ ठरतील त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज देण्यास परवानगी दिली जाणार आहे। यासाठी राज्य सरकारने 16 जिल्हे निश्चित केलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि बँक प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय अपेक्षित आहे। कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने आता युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्यात। शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळणार आहे। ज्या जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज मिळणार आहे ते जिल्हे आहेत नाशिक, धुळे, सोबतच नंदुरबार, जळगाव, सोलापूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, नागपूर या सर्व ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज मिळणार आहे। यामध्ये वर्ध्याचाही समावेश आहे।